नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आजचा दिवस असा आहे की परत जयकुमार गोरेचाच विषय घेऊन आजच्या दिवसाला सुरुवात होते। मला आत्ताच समजलं, म्हणजे मी वेगवेगळ्या एबीपी माझा असेल, TV9 असेल, अशा वेगवेगळ्या चॅनलच्या मी बातम्या बघितल्या आणि त्यातून मला असं समजलं की संजय राऊत, त्याच्यानंतर आणखी काही जणांची, रोहित पवार बहुधा वगैरे अशा काही जणांसह माझ्यावर, म्हणजे तुषार खरात, मी ज्या लय भारी न्यूजचा संपादक आहे, मी संस्थापक आहे, मालक सुद्धा आहे असं म्हणू शकता। तर आमच्या YouTube चॅनलवर जयकुमार गोरे यांनी विधिमंडळामध्ये, विधानसभेमध्ये हक्कभंग दाखल केलेला आहे असं मला समजतंय। आणि काही जण म्हणजे माझे हितचिंतक आहेत, त्यांना थोडीशी काळजी वाटली। मी सर्वांना सांगू इच्छितो की काही काळजी करायचं कारण नाही। जयकुमार गोरे सारख्या म्हणजे गाढव बुद्धीच्या, नासक्या वृत्तीच्या व्यक्तीने माझ्यावर हक्कभंग दाखल करणं म्हणजे मी माझ्या पत्रकारितेला मिळालेला हा पुरस्कार आहे असं समजतो। हा भाजपने आणि जयकुमार गोरे यांनी हा दिलेला सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे असं मी समजतो। खरं तर गुगलने मराठी पत्रकारितेचं मान उंचवण्याचं काम आमच्या लय भारीने केलेलं आहे। यापूर्वी गुगलने, जी जागतिक कंपनी आहे, या जागतिक कंपनीने गुगल न्यूज इनिशिएटिव्ह या उपक्रमाअंतर्गत आम्हाला समाविष्ट करून घेतलेलं होतं आणि तब्बल 16.5 लाख रुपयांचं अनुदान दिलेलं होतं आणि त्यामुळेच ताकदीने आम्ही पत्रकारिता करतो। आणि आतापर्यंत हे आमच्या ह्या अतिशय नवीन असलेल्या संस्थेचा, म्हणजे मी पत्रकार म्हणून मला 25 वर्ष पत्रकारितेत झालेले आहेत। मी लोकसत्ता, सकाळ, मुंबई तरुण भारत अशा आघाडीच्या दैनिकांमध्ये काम केलेलं आहे आणि त्यानंतर ही मी माझे डिजिटल माध्यम संस्था सुरू केलेली होती। आणि हे संस्था सुरू केल्यानंतर गुगलने मराठीतलं पहिलं माझं पोर्टल मानकरी ठरलं होतं की गुगल न्यूज इनिशिएटिव्ह अंतर्गत मला आमच्या कंपनीला घेतलेलं होतं आणि एवढं मोठं घसघशीत अनुदान दिलं होतं आणि हा सर्वात मोठा पुरस्कार आहे असं मी आतापर्यंत समजत होतो। परंतु जयकुमार गोरे यांनी आमच्यावर हक्कभंग दाखल केलेला आहे, हा माझा सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे असं मी समजतो आणि मी तो अभिमानाने मिरवेन, अभिमानाने छाती फोडून सांगेन। त्यांनी माझ्यावर हक्कभंग दाखल करावा, त्यांनी माझ्यावर आबरू नुकसानीचा दावा दाखल करावा, त्यांनी मला कुठे कोर्टात डांबावं, त्यांनी मला 5 वर्षाची काय 10 वर्षाची 50 वर्षाची शिक्षा करावी। मी घाबरत नसतो, मी पत्रकारिता करतोय। तुम्ही आता मगाशी म्हणलं असेल की मी त्यांना गाढव, नासका म्हटलो। अहो, आचार्य अत्रे असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, यांच्या पत्रकारितेच्या, म्हणजे हे सामाजिक क्षेत्रात ह्या लोकांचं मोठं योगदान आहे, परंतु ते पत्रकार आहेत, माझ्यासाठी ते पहिल्यांदा पत्रकार आहेत। यांनी माझ्यापेक्षाही झाल शब्दांमध्ये त्या वेळच्या लोकांवर, त्या वेळच्या राज्यकर्त्यांवर टीका केलेली आहे। त्याच्यामुळे मी जयकुमार गोरे यांना नासका म्हणणं, यांना गाढव म्हणणं, त्यांना नालायक म्हणणं, हे मी आमच्या मराठी पत्रकारितेचा असलेला वारसा चालवतोय आणि ते मी अभिमानानं सांगतोय। माझ्या समोर, माझ्या हातामध्ये मनूचा मासा RSS हे माझं पुस्तक आहे। हे पुस्तक 37 वर्षापूर्वी हे पुस्तक प्रसिद्ध झालेलं होतं। त्यानंतर हे आता लोकमान्य ग्रहाने हे पुस्तक परत प्रसिद्ध केलेलं आहे आणि RSS चे चिंधड्या उडवणारं पुस्तक आहे। परंतु मी काय आता याच्यामध्ये त्या विषयावर बोलणार नाहीये। तर परंतु याच्यामध्ये एक संदर्भ आहे, जो संदर्भ हा नासका जयकुमार गोरे याने वाचावा आणि RSS ने वाचावा, विधान भवनातील सगळ्या आमदारांनी तो वाचावा, हे पुस्तकही त्यांनी वाचावं, म्हणजे RSS काय डेंजर आहे ते त्यांना कळेलच। परंतु यातला एक छोटासा जो पार्ट आहे तो मी इथं मुद्दाम वाचून दाखवतो, म्हणजे मराठी पत्रकारिता काय आहे, मराठी पत्रकारितेचा काय वारसा आहे। स्वातंत्र्यपूर्व काळातला एक प्रसंग आहे, म्हणजे आम्ही सगळे आपण महात्मा गांधीजींना खूप मानतो। मी तर महात्मा गांधीजींचा इतका मोठा भक्त आहे की मी हा विशेषांक काढलेला आहे। गांधी, नेहरू यांनी देशाचं खरंच नुकसान केलं का, हा मी एक विशेषांक काढला होता। या विशेषांकाचं फार कौतुक झालं होतं, इतकं मी गांधीजींना मानतो। तर पत्रकारितेचं मी तुम्हाला मराठी पत्रकारितेचं महात्म्य, मराठी पत्रकारितेचा वारसा, खणखरीत वारसा तुम्हाला मी सांगत आहे आणि त्या अनुषंगाने मी महात्मा गांधीजींविषयी मी काहीतरी सांगतोय। स्वातंत्र्यपूर्व काळातली घटना आहे, वृत्तपत्रांशी निगडीत आहे, मी वाचून दाखवतो।
इथं काय लिहिलंय ते, प्रांतीय स्वायत्ततेनुसार 1935 चा कायदा, मुख्यमंत्री म्हणजे 1935च्या अगोदर सुद्धा जरी स्वातंत्र्य मिळालं नसलं तरी त्यावेळी सरकार स्थापन केली जात होती, स्वायत्तता मिळालेली होती. तर त्यावेळी मुख्यमंत्री ना भ खरे नावाचे मुख्यमंत्री होते. बहुधा त्यावेळी मुंबई राज्य असावं स्वातंत्र्यपूर्व काळात सुद्धा. त्या मुंबई राज्याचे मुख्यमंत्री होते ना भ खरे आणि त्यांचा राजीनामा त्यावेळी घेतलेला गेला होता. खेर यांचा राजीनामा घेतला होता आणि ह्या खेर यांचा राजीनामा कुणी घेतला तर तो महात्मा गांधीजींमुळे तो राजीनामा घेतला गेलाय काय असं बहुधा ते वातावरण त्यावेळेचं असावं. आणि मग त्यावर मराठी लोकांनी म्हणजे एका मराठी माणसाचा राजीनामा घेतला गेला म्हणून मराठी सगळे पत्रकार त्यावेळी, मराठी संपादक त्यावेळी चिडलेले होते आणि महात्मा गांधीजींवर सुद्धा त्यांनी त्यावेळी टीका केलेली होती. म्हणजे महात्मा गांधी इतके ग्रेट आहेत, इतके महान आहेत, महात्मा गांधीजींसारख्या महान व्यक्तीवर त्यावेळीच्या पत्रकारांनी काय टीका केली होती ते मी तुम्हाला सांगतो. हे बघा, याच्यात असं म्हटलंय, खरे यांची बाजू ओगलेंच्या महाराष्ट्राने, म्हणजे महाराष्ट्र नावाचं काहीतरी दैनिक होतं, ओगले म्हणजे काहीतरी संपादक वगैरे असावेत, ओगलेंच्या महाराष्ट्राने उचलली. खरे यांची बाजू ओगलेंच्या महाराष्ट्राने उचलली आणि ग. माडखोलकर अग्रलेख लिहू लागले. ग. माडखोलकर हे मोठे संपादक होते, नागपूर तरुण भारतचे ते संस्थापक आहेत. तर ते अग्रलेख लिहू लागले असं ते म्हणतायत. मावकरांचा सावधान गर्जना करू लागला. काय गर्जना करू लागला? गांधी लांडगा. लक्षात घ्या, महात्मा गांधीजींना लांडगा म्हणलेलं आहे पत्रकारांनी. महात्मा गांधीजींसारख्या महान व्यक्तीला पत्रकार कोणाला घाबरत नसतात. लक्षात घे, हा आपला आमच्या मराठी पत्रकारितेचा वारसा आहे. मावकरांचा सावधान गर्जना करू लागला. गांधी लांडगा. त्याला आता बकरीचे दूध नको, उकडलेली भाजी नको, त्याला पाहिजे नारू खऱ्याचा खिमा, त्याला नाऱ्याचे रक्त पाहिजे. नारू, लक्षात घ्या, नारू खऱ्याचा नारू खऱ्याचा असं पत्रकारांनी लिहिलंय. नारू खऱ्या म्हणजे कोण? नाभ खरे मुख्यमंत्री त्यावेळेचे. त्या म्हणजे त्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा नाऱ्या वगैरे असे शब्द पत्रकारांनी वापरलेले आहेत. म्हणजे देवाभाऊंना आम्ही देवाभाऊच म्हणतोय. ही जर परंपरा जर आम्ही मराठी पत्रकारितेची जर लक्षात घेतली तर देवाभाऊंवर सुद्धा आम्ही कुठल्या शब्दात बोललो पाहिजे. सावधान म्हणजे वृत्तपत्र ते. सावधान आयाळ पिंजारून बोलू लागला. महाराष्ट्राने त्याला साथ दिली. गांधी, लक्षात घ्या, गांधी आश्रमावर मोर्चा जाहीर झाला. मराठी लोकांनी मोर्चा नेला महात्मा गांधीजींच्या आश्रमावर. गांधी मुर्दाबाद. महात्मा गांधीजींच्या विरोधात मुर्दाबादच्या घोषणाबाज्या झाल्या. नाभ खरे की जय, नाभ खरेंच्या नावाने म्हणजे जिंदाबादच्या घोषणा झाल्या. बळी गेले होते ते खरे, जळत होते ते हनीड्यू. त्यावेळी पाऊस बरसत होता, रस्त्याच्या कडा ओहळ झाल्या होत्या, शेगाव दिशाधुंद पावसात झाकले होते, आश्रमाचा मातीचा रस्ता चिखल झाला होता. गांधी मुर्दाबाद मोर्चा शेगावला पोहोचला होता. महात्मा गांधींच्या विरोधात लोकांनी, सामान्य लोकांनी महात्मा गांधींच्या विरोधात मोर्चा काढला होता. का तर एका मराठी मुख्यमंत्र्यांना तुम्ही पाय उतार करायला लावलं. तो सोमवार नव्हता तरी मोहनदास गांधी यांनी मौन जाहीर केलं. त्यावेळी महात्मा गांधी मोर्चा आलेला आहे, महात्मा गांधीजींच्या आश्रमावर मोर्चा आलेला आहे. महात्मा गांधीजींनी मौन जाहीर केलं. तर त्याच्यावर घोषणाबाजी केली मोर्चेकऱ्यांनी. काय? ढोंगी लांडगा मुर्दाबाद. गांधीजींच्या विरोधात हे घोषणाबाजी केलेल्या आहेत. मोर्चेवाले चिखलात पिंगा घालीत होते. प्रार्थना दालनाच्या उत्तर भागात गांधी चटईवर बसले होते. त्यांच्या हाती पाठी लेखणी होती. गांधी पाठीवर लिहित होते. महात्मा गांधीजी, आदरणीय महात्मा गांधीजी ज्यांना मी मानतो खूप, आणि सगळे अख्खा देशच त्यांना मानतो. गांधी पाठीवर लिहित व त्यांचे सेक्रेटरी महादेवभाई देसाई ते मोर्चेवाल्यांना वाचून दाखवित. मोर्चेवाले प्राण कंठाशी एकवटून ओरडत व प्रश्न विचारित. गांधी थंडपणे पाठीवर लिहित व महादेवभाई ते शांतपणे वाचित. म्हणजे ते
सेक्रेट म्हणजे जे काही मोर्चेकऱ्यांना म्हणायचे ते गांधीजी त्यांचं म्हणणं पाठीवर लिहून महादेवबाई देसाई महात्मा गांधीजींना दाखवत होते आणि महात्मा गांधीजी शांतपणे बघा ते चिडलेले नाहीत, काही नाही शांतपणे वाचित उत्तर देत होते आणि हे सगळं पाठीवरचा हा प्रश्न उत्तराचा खेळ तास दीड तास चालला. पाऊस अचानक थांबला, दुपार झाली, चिंब भिजल्यामुळे असेल, मोर्चेवाले यांची वाफ कमी झाली असेल आणि भुताटकी झाल्यागत म्हणजे जे आंदोलन करते होते भुताटकी झाल्यागत ते अचानक ओरडू लागले, महात्मा गांधी की जय, महात्मा गांधी अमर रहे, भारत माता की जय. मोर्चेवाले आले तसे परत गेले. महादेवबाई रस्ता ओलांडून निमूटपणे गेले. तर यातला मुद्दा असा आहे की महात्मा गांधीजींच्या विरोधात लोकांनी मोर्चा नेला, परंतु महात्मा गांधीजींनी काय त्या पाठीवर लिहून काय उत्तर दिली माहित नाही. परंतु जी लोक मुर्दाबादच्या घोषणा द्यायला आले होते तेच लोक जिंदाबाद, महात्मा गांधीजींच्या जिंदाबादच्या घोषणा देत परत निघून गेले. ही आहे लोकशाही, हा आहे पत्रकारितेचा वारसा. पत्रकारांनी काय लिहावं आणि काय लिहू नये ह्याचे आमच्या मराठी पत्रकारांनी एक वारसा घालून दिलेला आहे आणि तोच आम्ही जपतोय. यशवंतराव चव्हाण जे मुख्यमंत्री होते त्यांच्यावर आचार्य यात्रे नेहमी झाडून त्यांनी टीका केलेली आहे. त्यांचं आडनाव जे आहे चव्हाण त्यातलं च काढून जे शिल्लक राहतं वान म्हणजे वान याचा अर्थ मराठीमध्ये पायतान, त्याची उपमा त्यांनी आचार्य यात्रेंनी दिलेली आहे यशवंतराव चव्हाणांना. यशवंतराव चव्हाणांना मूलबाळ नव्हतं त्यावरूनही टीका केलेली होती, परंतु यशवंतराव चव्हाणांनी कधीही आचार्य यात्रेंवर राग धरला नाही, डूक धरला नाही. काँग्रेसचे खूप मोठे नेते होते, सखा पाटील मुंबईतले अनभिषिक्त सम्राट असं त्यांना मानलं जायचं. त्या सखा पाटलांवर आचार्य यात्रेंनी नासका पाटील म्हटलं होतं. तर ते नासका पाटील जे आहे जे म्हटलं होतं त्यांचाच मी आदर्श घेऊन जयकुमार गोरेंना सुद्धा मी नासका म्हणतो आणि जयकुमार गोरेंना ज्या मी उपमा दिलेल्या आहेत त्या उपमा त्यांच्या कृतीशी त्यांच्या भ्रष्टाचाराशी संबंधितच मी उचित आणि योग्य अशा उपमा दिलेल्या आहेत. त्यांनी माझ्यावर हक्कभंग दाखल करावं, काय करायचे ते करावं, मी घाबरत नसतो. अहो तुम्हाला जयकुमार गोरे तुम्हाला उलट लाज वाटली पाहिजे. काल तुम्ही मीडियाच्या समोर म्हणताय की एका पत्रकारांनी माझ्यावर 85 व्हिडिओ केलेले आहेत. अहो तुम्ही संख्या कमी सांगताय की काय मला कळना झालंय. म्हणजे याचा अर्थ फक्त अवघे 85 कसे काय केले, मला वाटतं मी जास्त केलं याचा अर्थ अजून मी कमी पडतोय. तुम्ही ज्या गुणाचा पुतळा आहात, तुम्ही ज्या लायकीचे आहात, तुमच्यावर किमान 500 व्हिडिओ आतापर्यंत माझे व्हायला पाहिजे होते, 500 बातम्या मी तुमच्यावर आतापर्यंत करायला पाहिजे. तुम्ही असं म्हणताय की मी पत्रकार म्हणून मी तुमचे गेल्या 8 महिन्यापासून मी तुमच्या विरोधात लिहितोय. अहो 8 महिन्यापासून नाही, मी 8 वर्षापासून लिहितोय. मी सकाळमध्ये असताना दैनिक सकाळ या वृत्तपत्रात असताना तुमचा साखळी सिमेंट घोटाळा मी बाहेर काढलेला होता. तिथे काळचौंडी नावाचं गाव आहे, तिथं येऊन तिथं कसं बंधारा चुकीच्या पद्धतीने बांधलेला आहे त्यावेळी मी सकाळमध्ये होतो, दैनिक सकाळमध्ये होतो. सकाळ साम टीव्हीला त्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या होत्या आणि त्याचा अक्षरशः चौकशीचं साधं परिपत्रक नाही, GR निघाला होता. GR तुमच्या आठवणीत नसेल तर मी सांगतो. त्याच्यानंतर जयकुमार गोरे, अहो तुम्ही शेतकऱ्यांच्या गोर गरीब शेतकऱ्यांच्या नावावर ज्या जमिनी आहेत त्यांना जे कोयना धरणात ज्या गेलेल्या ज्यांच्या जमिनी गेल्या त्या बिचाऱ्या शेतकऱ्यांच्या, तर त्यांना भरपाई म्हणून त्यांना खारघरमध्ये ज्या जमिनी दिल्या होत्या त्या तुम्ही लाटल्या पनवेलमध्ये तुम्ही लाटल्या विशाल बागल नावाचा तुमचा एक दलाल आहे त्याच्या नावावर ह्या जमिनी घेतल्या गेल्या. ते प्रकरण मी एक्सपोज केलेलं आहे. मी प्रहार म्हणजे जे नारायण राणेंचा प्रहार पेपर आहे त्याच्या डिजिटलचा मी संपादक होतो, त्यावेळी मी तुम्हाला एक्सपोज केलेला आहे आणि ते तुमच्या गळ्याला आलेलं होतं प्रकरण आणि मी एक्सपोज केलेलं आहे. मी आणि ह्याचा मला अभिमान वाटतो. पत्रकारांचं हेच तर काम आहे. त्याच्यानंतर मी ज्यावेळी माझं हे युट्यूब चॅनल सुरू केलं त्याच्यानंतर मला गुगलने एवढं मोठं अनुदान दिलं आणि त्याच्यानंतर तुम्ही
देवाभाऊंना हाताशी धरून मायनी मेडी कॉलेजमध्ये जे थायमान घातलं, जे प्रचंड मोठं थायमान घातलेलं आहे, तुम्ही तिथं मेलेल्या लोकांच्या नावावर अनुदान लाटलेलं आहे, ते सुद्धा मी एक्सपोज केलं. तिथल्या त्या संस्थेवर जो माणूस विद्वान माणूस आहे, जो डॉक्टर माणूस आहे, त्या माणसाकडनं काही किरकोळ चुका झाल्या म्हणजे त्याच्याकडनं समजा किलोभर समजा चुका झाल्या असतील तर तुम्ही त्याच्यावर टनाने अन्याय केलेला आहे, तुम्ही आणि तुमच्या देवाभाऊंनी अन्याय केलेला आहे. आणि तुमच्या सारख्या नासक्या माणसाला ते देवाभाऊ कसे काय हाताशी धरतात, जवळ धरतात, मला आश्चर्य वाटते. मी देवेंद्र फडणवीस यांना मी सकाळमध्ये असताना मी अभिजित पवारांच्या सोबत देवेंद्र फडणवीसांना नेहमी भेटायचो, तासन तास बैठका झालेल्या आहेत. देवेंद्र फडणवीसांविषयी मला प्रचंड मोठा आदर होता, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय नालायक नासक्या माणसाला डोक्यावर घेतले. अहो जयकुमार गोरे, तुम्ही एका महिलेला नागडे फोटो स्वतःचे पाठवता, तिला त्रास देता आणि तुम्ही 3 मोबाईल वरून तिला त्या बिचारीला तुम्ही फोटो पाठवता, तुम्हाला ती लाज नाही वाटत? आणि सांगताय हक्कभंग दाखल करताय. अहो असे 500 हक्कभंग दाखल करा. मला वाटत नाही की जे हे लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे विधानसभा, या विधानसभा मध्ये पाऊल ठेवायची सुद्धा तुमची लायकी नाही. परंतु काँग्रेसच्या लोकांनी पहिल्यांदा गाढवपणा केला आणि ह्या जिथे महात्मा गांधीजींनी औंध नावाचं जे संस्थान आहे, त्या औंध नावाच्या संस्थानामध्ये महात्मा गांधीजीं देशात पहिल्यांदा स्वातंत्र्य मिळालं 1939 साली. ते औंध तुमच्या जयकुमार गोरे तुमच्या मतदारसंघात ते औंध आहे आणि त्या औंधची राज्यघटना 1939 मध्ये महात्मा गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली लिहिली गेली होती. ते जी घटना लिहित असताना त्यांनी त्यावेळचे जे राजे भवानराव पंतप्रतिनिधी यांना महात्मा गांधीजींनी ज्यावेळी मार्गदर्शन केलं त्यावेळी त्यांनी भीती व्यक्त केली होती की भविष्यात जाऊन अतिशय वाईट प्रवृत्तीची लोक निर्माण होतील आणि ती लोक कशी असतील तर ती जयकुमार गोरे म्हणजे त्यांनी नाव नाही घेतलेलं पण जे वर्णन केलेलं आहे म्हणजे गुंडगिरी असेल, दादागिरी असेल, गावटगी असेल त्यांनी त्यावेळी शब्द वापरलेले आहेत. आणि त्यांनी जी भीती व्यक्त केली होती महात्मा गांधीजींनी, तसाच माणूस नेमका दुर्दैवाने महात्मा गांधीजींनी जिथं स्वातंत्र्य ग्राम स्वराज्य जिथं निर्माण केलं होतं तिथंच हा जयकुमार गोरे हा नासका माणूस तिथं उदयाला आलेला आहे. अहो तुम्ही महात्मा गांधीजींचे ते हे तरी वाचले का? त्या तुमच्या मतदारसंघातले जे औंध आहे त्या औंध संस्थानामध्ये ते राज्यघटना लिहित असण्याची जी कहाणी आहे ते आप्पासाहेब पंत प्रतिनिधी यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे मुलका वेगळा राजा, ते जरा वाचले का तुम्ही कधी? महात्मा फुलेंच्या घराण्यातले त्यांच्या भावकीतले तुम्ही आहात. कटगुण हे त्यांचं गाव आहे महात्मा फुलेंचं, त्यांचंही पूर्वीचं नाव गोरे होतं. तुम्ही कधी त्यांची पुस्तकं वाचलेत का? त्यांचा विचार कधी जपलाय का? धनंजय मुंडेंचं प्रकरण गाजतंय. वाल्मिक कराड आता जेलमध्ये आहेत. त्या वाल्मिक कराडांना तुमच्या जर मान खटाव मधल्या जर कहाणी सांगितल्या तर वाल्मिक कराडला लाज वाटेल की म्हणेल, वाल्मिक कराडला वाटेल की मी इतका कमी कसा काय पडलो गुंडगिरीमध्ये, मला जयकुमार गोरेकडनं आदर्श घ्यायला पाहिजे. तुमचा जो मान खटाव मधला जो वाल्मिक कराड आहे सोमनाथ भोसले, त्या सोमनाथ भोसलेच्या भावानं म्हणजे सोमनाथ भोसलेचा जो भाऊ आहे त्याने एका व्यक्तीला तिथं मार बदललेला आहे इलेक्शनच्या अगोदर. त्याचा तंगड तोडलं, तुटेपर्यंत सळईने मारलेला आहे. त्याचं काय झालं? तुमचा तो चमचा अक्षय सोनवणे, तिथला जो पोलीस प्रमुख आहे दहिवडीचा, त्या चमच्याने केसचं पुढं काय केलं? अहो तुमच्या गाडीने भरधाव दोघांना उडवलं होतं. त्या 2 बिचाऱ्यांचा जीव केलेला आहे. ह्या 2-3-4 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. त्या केसचं काय झालं? तुमच्या ते गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरवर काय कारवाई झाली की नाही? तुमचा चमचा पोलीस अधिकारी अक्षय सोनवणे त्याने काय केलं? असे किमान 50 लोकांना तुमच्या लोकांनी कार्यकर्त्यांनी चमच्यानी
मारहाण केलेली आहे. तिकडं ते सुदर्शन वाल्मिक कराडांचे जे सुदर्शन घोले वगैरे हे जे गँग आहे त्याच्यापेक्षा भयानक लोक तुमच्या मतदारसंघात आहेत, तुमचे कार्यकर्ते आहेत. तुमचा बंडू धट काय करतो हे सांगा ना. तुम्ही ते मायनी कॉलेज हडपलं, एका डॉक्टर व्यक्तीने कॉलेज सुरू केलं होतं, तुम्ही हडपलं. तिथं तुम्ही मृत लोकांच्या नावावर महात्मा फुले जन आरोग्य ही आदरणीय महात्मा फुलेच्या नावाने असलेली सरकारी योजना त्याचं अनुदान तुम्ही लाटले मेलेल्या माणसांच्या नावावर. तुम्ही एका दलित माणसाच्या खोट्या सह्या करून त्याची जमीन लाटली, तुमच्यावर अॅट्रॉसिटी दाखल झाली. ह्या देवाभाऊ म्हणजे मी त्यांना इतका रिस्पेक्ट द्यायचो, परंतु माझ्या मनातून उतरले. देवाभाऊंची जलयुक्त शिवार अभियान ही जी योजना आहे ती आमच्या त्या मान खटावच्या लोकांनी डोक्यावर घेतली होती. देवाभाऊंना तिथं खरोखरच्या देवासारखं मानलं जायचं. मी स्वतः देवाभाऊंची ही योजना आमच्या 4 गावामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात राबवली होती. जय भाऊ त्यावेळी तुम्ही काँग्रेसमध्ये होता, तुम्ही त्या देवाभाऊंवर टीका करत होता, आमिर खानवर टीका केली, तुम्ही सयाजी शिंदे अभिनेत्यांवर टीका केली. का तर ते तिथं तुमच्या मतदारसंघात येऊन कामं करतात, तुम्हाला ते आवडत नाही. आणि त्यावेळी अतिशय एक मोठी चांगली चळवळ, विकासाची चळवळ उभी राहिलेली होती देवाभाऊंच्या जलयुक्त शिवार अभियानाची. आज त्याच देवाभाऊंनी म्हणजे जो जयकुमार गोरे देवाभाऊंवर टीका करत होता, जे देवाभाऊंच्या ह्या सगळ्या योजनेची खिल्ली उडवत होता, कारण त्यावेळी तो काँग्रेसमध्ये होता. आता तोच देवाभाऊंनी ह्या असल्या नासक्याला पक्षात घेतलं. हा देवाभाऊंनी आणखीन एक देवाभाऊंच्या पहिली जी मुख्यमंत्री पदाची टर्म होती त्या काळात देवाभाऊंनी जयकुमार गोरेच्या दुसऱ्या भावावर मोखा लावला. त्यावेळी जयकुमार गोरेंवर सुद्धा मोखा लावायची तयारी चालू होती. देवाभाऊंकडे हे आले, मी येतो भाजपमध्ये म्हणाले म्हणून वाचलेत. हे काय माहित नाही कुणाला, सगळ्यांना माहित आहे. तुम्ही धुतलेल्या तांदळासारखं काय आणताय, मला म्हणताय की एक पत्रकार माझ्यावर अश्लील टीका करतोय. अहो मी काय अश्लील टीका केली, तुम्ही अश्लील फोटो पाठवलेत, तुम्ही नागडे फोटो पाठवलेले आहेत, तुम्ही एका महिलेला नागडे फोटो पाठवलेले आहेत, आम्ही नाही पाठवलेले. मग नागड्या फोटोना नागडा नाही म्हणणार तर काय म्हणणार बरं. ते कुठल्या अवस्थेतील फोटो आहेत? तुम्हाला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन नाकारलेला आहे, जामीन नाकारलेला आहे. आणि ते जामीन नाकारताना त्याच्यात वर्णन केलंय की तुम्ही कसले फोटो पाठवलेले आहेत. तुम्ही त्याच्यात म्हणताय, माफ करा, त्याच्यात न्यायालय असं म्हणतंय त्या जामिनाच्या ऑर्डरमध्ये फोटोचं जे वर्णन केलंय, मला लाज वाटेल हे सांगायला, कृपा करून फक्त ते न्यायालयाचं जे वर्डिंग आहे ते मी मुद्दाम वाचून दाखवतो. इरेक्टेड पेनिस इन हँड, काय ह्याचा अर्थ होतो? ह्याचा मराठी अनुवाद सांगू का जया भाऊ? सांगू का ह्याचा अर्थ? सांगतो. मराठी अनुवाद कोर्टाचा आहे, हे मी माझं नाही, मी अश्लील बोलत नाही. कोर्ट म्हणते, कोर्ट, की तुम्ही ज्या महिलेला फोटो पाठवलेला आहात तो फोटो कसा आहे, तर तुमचं जो लैंगिक अवयव आहे, शिश्न शास्त्रीय शब्द त्याचा, ते तुम्ही ताटर करून हातात धरलेला आहे. लाज वाटते मला बोलायला, लाज नाही. हे निर्लज्ज म्हणजे तुमच्या फोटोचं वर्णन केलेलं आहे, तुमच्या निर्लज्जपणाचं वर्णन केलेलं आहे मुंबई उच्च न्यायालयाने. काल जे तुम्ही सांगत होता ना की न्यायालयापेक्षा सर्वोच्च कुणी असू शकत नाही, मी माझं तेच म्हणणं आहे, न्यायालयापेक्षा सर्वोच्च कुणी असू शकत नाही. हे न्यायालयाने म्हटले, मी नाही म्हणत. बर, दुसऱ्या केसमध्ये जे मायनी कॉलेज तुम्ही लुबाडलेलं आहे
ते कॉलेज तुम्ही स्वतःही नीट चालवत नाही आणि दुसऱ्यांनाही चालवत नाही, चालू देत नाही तुम्ही आणि ते कर्नाटकातले दोन्ही ट्रस्टवाले. तर त्याच्यावर खटला दाखल झाला होता, सर्वोच्च न्यायालयामध्ये ते प्रकरण केलेलं होतं. तर तिथल्या न्यायाधीशांनी तुम्हाला तुम्ही अध्यक्ष असलेल्या ट्रस्टला आणि तिकडच्या कर्नाटक मधल्या अध्यक्ष असलेल्या ट्रस्टला काय म्हणले, डॉग इन मंजर. डॉग इन मंजर म्हणजे काय, गुगलला सर्च केलं तर ते दिसेल. त्याचा साधारण अर्थ असा होतो, जनावरांवर भुंकणारा कुत्रा. म्हणजे एखाद्या गोट्यात जे जनावर बिचारे त्यांचं काम करतायत, त्यांचं काम काय तर ते खातायत, तर कुत्र तिथं, म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की कुत्र त्या गोट्यात घुसतं आणि त्या जनावरांवर भुंकतोय. म्हणजे त्या जनावर बिचारे खातायत, त्यांना खाऊ बी देत नाही आणि स्वतः बी खात नाही. म्हणजे गवत, जनावर गवत खातात, कुत्र काय गवत खात नाही, ते फक्त भुकत असतं. तसं ते जे एम.आर. देशमुखांनी जी शिक्षण संस्था उभी केलेली आहे, ते डॉक्टर आहेत, ते त्या क्षेत्रातले तज्ञ आहेत, ते चालवतील ना. चुका, त्यांनी काही चुका केल्या असतील तर त्याचं प्रायश्चित्त त्याचं घेऊन ते चालवतील. तुम्ही किती मोठा गैरवापर केला, तुम्ही देवाभावना हाताशी धरलं, तुम्ही अमित शहाना हाताशी धरलं, तुम्ही नरेंद्र मोदींना हाताशी धरलं आणि त्या एका संत माणसाला तुम्ही ईडीच्या तुरुंगात डांबले. अहो ईडी कशासाठी असते, जो आर्थिक घोटाळा झालेच नाही, सिद्धच झालं नाही, दोघा भावांना नेमलं ते डॉक्टर अजूनही ईडीच्या जेलमध्ये. आणि दुसरे जो शेतकरी, साधा शेतकरी, त्यांचा भाऊ, आपला भाऊ त्या ट्रस्टमध्ये असा म्हणून त्यांनी कुठेतरी नाव टाकलंय ना, त्यांच्याकडे कसले आर्थिक देवाणघेवाण काय नाही, त्यांना सुद्धा तुम्ही जेलमध्ये घातलं. जेलमध्ये घातल्यानंतर त्यातले एक जण सुटले जामिनावर, दुसऱ्यांना 35 महिने होऊन गेलेत, अजून जेलमध्येच आहेत. अहो कुठे हे पाप फेडाल, सामान्य लोकांना तुम्ही ईडीच्या जेलमध्ये घालता आणि तुमच्यावर टीका नाही करायची तर काय करायची. तुमच्या त्या नागड्या फोटोचं तर चिमुटभर उदाहरण आहे. तुमच्या त्या अख्ख्या मान खटावमध्ये बीड पेक्षा भयानक स्थिती आहे. मान खटावमध्ये भयानक बीड पेक्षा परिस्थिती आहे. तिथे गावागावामध्ये तुमचे वाळू माफिया, टोळ माफिया, ठेकेदार माफिया, कंत्राटदार माफिया सगळे निर्माण झालेले आहेत. मान खटाव हा उच्च विद्याविभूषित लोकांचा प्रदेश मानला जायचा. तिथं अनेक साहित्यिक घडलेले आहेत. तिथं तुम्ही असले टोळ भैरव निर्माण करण्याचं काम करताय. कुणीही सज्जन माणूस, म्हणजे माझ्यासारखा माणूस असेल, आमच्या मान खटाव मधले जी लोक आहेत ती दुष्काळी परिस्थितीमुळे दुसरीकडे नोकरीला जातात. या मंत्रालयामध्ये किमान 30-35 लोक नोकरीला सापडतील. राज्यभरामध्ये तुम्ही कुठेही गेला तर IAS ऑफिसर, क्लास 1 ऑफिसर, न्यायाधीश, अगदी क्लर्क, ग्रामसेवक, तलाठी, तहसीलदार, प्रांत असे हे आमच्या मान खटाव मधली लोक राज्यभर मोठ्या संख्येने पसरलेले आहेत, नोकरी करतायत, अगदी देशभर आहेत, परदेशामध्ये आहेत. असा एखादा माणूस त्याच्या गावामध्ये येऊन गावासाठी काहीतरी आपण देणं लागतो म्हणून काय काम करू लागला तर तुमचे हे टोळ भैरव माफिया लोक त्यांना त्रास देतात. हे खरं आहे का खोटं आहे. अहो तुम्ही तिथलं पत्रकारितेचं तर वाट लावून टाकले. तिथे तुमच्या विरोधात कोणी बोलत नाही, घाबरतात पत्रकार. अरुण देशमुख पत्रकार होते वडूजचे, त्यांचं काय झालं, निधन का झालं सांगता का तुमच्या तोंडाने. का निधन झालं त्याची चर्चा काय आहे. अहो तुम्ही मला म्हणताय की तुमच्या वडिलांचं निधन झालं आणि तरी हे विषय चालवतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी तुमच्यावर रोज 2-2, 3-3 व्हिडिओ तयार करतो. परंतु तुमचे वडिलांचं निधन झालं तर मी, म्हणजे मलाही वाईट वाटलं, तर मी 7 दिवस तुमच्यावर काही सुद्धा एकही व्हिडिओ टाकलेला नाही. का नाही टाकला तर बाबा एखाद्याच्या घरात दुःख झाल्यानंतर आपण असं नाही केलं पाहिजे. आता 7 दिवसानंतर तुम्ही अधिवेशनात सुद्धा आलेला आहात. 7 दिवसानंतर प्रत्येक जण आपापल्या कामाला लागतो. मी आमच्या कामाला लागलो, टीका केली. बरं तुमच्या वडिलांचं निधन व्हायच्या अगोदरच राज्यपालांकडे त्या संबंधित पीडित महिलेने तुमची तक्रार केली होती. ते वडिलांच्या निधनाच्या अगोदर केलेली होती.
आणि ते खरं तर चहापानाच्या दिवशी तुम्हाला मला एक्सपोज करायचं होतं. मी आणखी एक दिवस लेट केला. आणि ही परंपरा आहे, ज्यावेळी अधिवेशन सुरू होतं त्यावेळी मंत्र्यांचे कांड असतील त्यांच्यावर टीका करायचे विषय येतात बाहेर. तुम्ही त्याचं वडिलांचं निधनाचं निमित्त सांगून असं सहानुभूती मिळवू नये, हे वाईट आहे, असं करू नका. बर, मला दुसरं सांगा, म्हणजे हे बोलू नये, मला माफ करा, मी म्हणजे ह्या गोष्टीसाठी माफी मागतो, पण तरी बी लोकांना कळू द्या म्हणून, कळलं पाहिजे म्हणून सांगतो की जयाभाऊ मला एक सांगा, तुमच्या आई होत्या, आम्हालाही आहे, आई आहे, तुमची आई आम्हाला सुद्धा आमच्या आईसारखीच आहे, माऊली ती बिचारी. तुमच्या आईचं बिचारीचं कशामुळे निधन झालं? मान खाटावमध्ये फार उलटसुलट चर्चा आहे. कशामुळे निधन झालं एकदा जरा जाहीर करा ना, स्पष्टीकरण द्या. प्रचंड मोठं गॉसिपिंग आहे त्याच्यावर, फार मोठी चर्चा आहे. देवा भाऊ, अहो तुम्ही एवढी गोपनीय माहिती काढता सगळे, जया भाऊंच्या आईचं निधन कशामुळे झालं हे जरा काढा की माहिती, कळेल तुम्हाला यांची लायकी कशामुळे झालं ते. नक्की काय झालं होतं त्यावेळी, म्हणजे कोण कुणाशी भांडत होतं, कुणाच्या हातात पिस्तूल होता, काय होतं, म्हणजे हे काय गॉसिपिंग काय खरं खोटं मला काही माहित नाही, पण प्रचंड चर्चा आहे अजूनही. त्या माऊलीचं निधन होऊन बरीच वर्ष झाली, मला वाटतं 10 वर्ष झाली असतील, जास्तही झाले असतील. मला अजिबात तुमच्या घरातल्या याच्यावर जायचं कारण नव्हतं, नाही सुद्धा. सोमनाथ बुधे तुमचा माणूस, खास माणूस, तुम्ही सांगितल्याशिवाय तो काय ऐकत नाही, तो माझ्या घरापर्यंत पोहोचलाय. पत्रकार सुरक्षा कायदा काय असतो की नाही, घरी गेलाय माझ्या सगळे माहिती काढायला. जो मला मारायची भाषा करतो. तुमच्या वडिलांविषयी तुम्हाला वाईट वाटलं, माझ्या वडिलांविषयी मला नाही वाईट वाटणार. माझ्या घरी माणसं पाठवता तुम्ही, तुम्हाला लाज नाही वाटत? तुमचा एक चाहता मला मारायला इथं आला, त्याचे व्हिडिओ मी जाहीर केले. देवा भाऊ तुम्ही ऐकले असतील, बघा तो मला मारायला इथं माणूस आला, आई बहिणीवरनं शिव्या देतो तो माणूस मला. तो मला म्हणतोय की मी देवेंद्र फडणवीसांच्या समोर मारेन तुला. म्हणजे इथं महाराष्ट्रातले जे गुंड, समाजकंटक, नालायक लोक आहेत त्या सगळ्यांना असं वाटतं की देवा भाऊ हे आमचे नेते आहेत. का नाहीत वाटणार? कारण गुंड, समाजद्रोही जो माणूस आहे जयकुमार गोरे, अशा माणसाला जर देवा भाऊ मंत्री बनवत असतील तर मग कुठल्याही समाजकंटकाला, गुंडाला, नालायकाला, बदमाशाला असंच वाटणार की देवा भाऊ हेच आमचे नेते आहेत. चांगल्या माणसाला वाटतच नाही की हे देवा भाऊ आमचे आहेत. मला ते जयकुमार गोरेवर तक्रार करायची पोलीस स्टेशनला, पण मला वाटत नाही की म्हणजे आमच्यासारख्या चांगल्या माणसाला, सनदशीर मार्गाने काम करणाऱ्या माणसाला असं वाटत नाही की पोलीस आम्हाला न्याय देतील म्हणून. कारण पोलीस खातं हे देवाभाऊंच्या हातचं खेळणं झालेलं आहे. मला 25 वर्ष झाली पत्रकारितेत. मी RSSचा मुंबई तरुण भारत या वृत्तपत्रातून सुरुवात केली होती आणि त्यावेळी आम्ही काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, BJP असेल यांच्यावर सुद्धा टीका करायचो. प्रचंड मोठं स्वातंत्र्य होतं आम्हाला त्या मुंबई तरुण भारतमध्ये. आज वृत्तपत्र स्वातंत्र्याची तुम्ही गळचेपी करून टाकलेली आहे. तुम्ही म्हणता गेल्या 50-60 वर्षात काँग्रेस राष्ट्रवादीने काय केलं? काँग्रेसने काय केलं 60 वर्षात? काय केलं मला काही त्या फंदात पडायचं नाही, परंतु पत्रकारांसाठी काय केलं हे मी तुम्हाला सांगतो. 60 वर्षात वृत्तपत्रांना बिल्डिंगा दिल्या, चॅनलला बिल्डिंगा दिल्या, अनुदान दिलं, जाहिरातीसाठी अनुदान दिलं. पत्रकारांना बळकट करण्याचं काम काँग्रेसनं केलं. काँग्रेसवर, राष्ट्रवादीवर पत्रकार धडाधड टीका करतात. आम्ही टीका केली, माझ्यामुळे अनेक मंत्र्यांचे करिअर बरबाद झालेले आहेत. आता अनेक जण, विखे पाटील सारखा माणूस, अशोक चव्हाण सारखे माणूस काँग्रेसमधनं इकडे आले, छगन भुजबळ सारखे, या तिघांचे मी भ्रष्टाचार बाहेर काढलेले आहेत. कधी त्यांनी आम्हाला दादागिरी केली नाही. विखे पाटलांना विचारा, मी किती त्यांच्यावर टीका करायचो, कधी दादागिरी केलेली नाही. त्यांनी कधीच दादागिरी केलेली नाही.
आज वृत्तपत्र स्वातंत्र्य मोडीत निघाले, लोकशाही तुम्ही मोडीत काढली, डिजिटल मीडियाचा उदय होतोय. तुम्ही डिजिटल मीडियासाठी काय केलं देवा भाऊ सांगा? 1 रुपयाचं अनुदान देता का? आणि तुम्ही म्हणता पत्रकार असे वागतात, पत्रकार तसे वागतात, हे काय पत्रकारिता आहे का असं तुम्ही म्हणता, टोमणे मारता, पत्रकारांची खिल्ली उडवता. अहो पत्रकारितेला ताकद द्या ना, तुम्ही ताकद देत नाही. सयाजीराव गायकवाडांनी आपला वाडा दिला होता लोकमान्य टिळकांना केसरीसाठी, तुम्ही उलट देत तर काहीच नाही. परंतु म्हणजे पत्रकारिता बळकट करण्यासाठी काहीच करत नाही, परंतु पत्रकारितेचं खच्चीकरण करण्याचं तुम्ही काम करताय. म्हणजे देवा भाऊंना मी माझा इतका प्रचंड मी रिस्पेक्ट द्यायचो या माणसांना. खरं तर मी पुरोगामी विचारसरणीचा पत्रकार आहे, मी हिंदुत्ववादी नाही, मी RSS वादी नाही, परंतु RSSच्याही काही गोष्टी चांगल्या आहेत. मी RSSच्या पेपरमध्ये काम केलेलं आहे. अटल बिहारी वाजपेयींची भाषणं मी कव्हर केलेली आहेत, लालकृष्ण अडवाणींची भाषणं कव्हर केलेली आहे. इतकं प्रचंड पत्रकारिता मी केलेली आहे. परंतु आता ते वृत्तपत्र स्वातंत्र्य म्हणजे बघायला मिळत नाही. आणि देवाभाऊ हे तुमच्या काळात झालंय. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात पत्रकारांना कशी ताकद दिली जायची, पत्रकार संस्थांना कशी ताकद दिली जायची, आणि आता तुम्ही कशी गळचेपी करताय. तुम्हाला अधिकार नाही पत्रकारांनी कसं वागावं कसं बोलावं याचा बोलायचा अधिकार नाही. तुम्ही बोलू नका. तुम्ही या राज्याचे प्रमुख म्हणून पत्रकारांना जर तुम्ही ताकद देऊ शकत नसाल, डिजिटल मीडिया उदयास येतोय त्यांना तुम्ही ताकद देऊ शकत नसाल, उलट त्याच माहिती व जनसंपर्क विभाग जे पत्रकारांशी निगडीत असतो तिथे किती तुफान भ्रष्टाचार चालू आहे. तर मी बोलणार, बोलत राहणार, आणखी बोलणार, कारण तो पत्रकाराचा धर्म आहे. तो धर्म मी जपणार. मी तुम्हाला घाबरत नसतो. तुम्ही मला तुरुंगात डांबा, काय करायचे ते करा, गुंड पाठवा, मी घाबरत नाही. मी सांगून ठेवतो, मी तयारी केलेली आहे. तुम्ही मला तुरुंगात डांबणार, काही कराल, तुरुंगात डांबायचं डांबा. मला हे तुरुंगात जायचे, बघायचे आतमध्ये तुरुंगात गेल्यानंतर डेकणं कसे चावतात, मच्छर कसे चावतात, तिथले गुंड लोक कसे वागतात, खराब अन्न कसं असतं, हे मला बघायचे. घाला तुरुंगात, मी घाबरत नाही. मला वाटतं हे पुरेसं आहे. मी आणखी बोलले, भरपूर व्हिडिओ तयार करणार, भरपूर विषय आहेत माझ्याकडे. धन्यवाद.